हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। आता आश्वीज विजयदशमीक तुकुनो म्हळ्यार विजयदशमी हेर दिवसो एकादशी त्या दीस दुकुनो कार्तिक एकादशी पर्यंत आम्ही देवस्थानांतू पश्चिम जागर पूजा म्हणून सांगून पळयताची पुराय गांवांतू चलते. हें पश्चिम जागर पूजा म्हळ्यार कसलें सकाळी 5 गंट्याक देवाक सुप्रभात भजन सुत्तू देवाले नड्या सुत्तू दिवळी जळोवन देवा एक प्रातःकालाची उशक कालाची एक आरती सकाळी सकाळी जाता. पश्चिम जागर पूजा म्हणटाची. हें कसल खातीर पश्चिम जागर पूजा आमकां सान आसतना मस्त आमी वतलीची आम्हाला निवड पश्चिम जागर पुजेक कार्तिकांतू देवू तुळशी कट्टेरी आसता दामोदर रुपारी म्हणून आमी म्हणटा पळय तशी कार्तिक मास शुरू जातना दिवळी तुळशीरांनी दवरचें. सकाळीं उठान न्हावन तुळशीर दिवळी दवरून घरांत धात्री वृक्ष म्हणजे धात्री वृक्षा तो लक्ष्मीनारायणाला आवाहन असं म्हळ्यार धात्री वृक्षांत पंदाक कार्तिक मासांत लक्ष्मीनारायण आसता म्हणून म्हळेलेक मनांत दवरून घेवन आमी त्या लक्ष्मीनारायणा खातीर एक दीपदान करून मागीर देवस्थानां वचून पश्चिम जागर पुजेनी पळोवचें. हें आमगेलें क्रम आशिल्लें सांदुकून. तेदन आमी निमगे तलेची आम्हा पश्चिम जागर पूज म्हळ्यार कसं न्ही म्हणून तेदन पश्चिम जागर म्हळ्यार कसं म्हणून गोतना मागीर आमीची मनांत उलेकचें तें सकाळीं सकाळीं पक्षीन रडची वेळ न्हय तशी पक्षी जागर दिसता अशी दिसता तशी दिसता कसलें म्हणून म्हळ्यार तेदन आमकां कसलें आमकां गोतना जाल्यार आतां ते पळय मना वता ह्या विशयो पुराय जनां लागीं सांगता पुराय जनांकय ते पश्चिम जागर गोतना म्हण न्हय पुराय जनां कितले जनां गोत आसच्या पुरो जाल्यार गोतना नातील जनाल खातीर ह्या पश्चिम जागर पूजा म्हळ्यार कसलें म्हूण सांगून एक 2 उतरां हांव सांगच्याक आश पावता. कसल तें म्हूण म्हळ्यार पळया कार्तिक न्हिचावन आतां आश्वीज मास जाल्यार आमगेल धर्मांत कशी म्हूण म्हळ्यार आनी येवचे कार्तिक मास स्नान जेवो माघ मास स्नान जेवो श्रावण मास स्नान धरचे केदन आमी म्हूण म्हळ्यार हे ताजे फुडले म्हयन्याचे पुनवे दुखून कार्तिक मासा पुनवे ते म्हळ्यार पुनवे दुखून पुनव्याक आमी मास स्नानाचे संकल्प करचे. तशीच हांगा पयरचे नमान्न पौर्णिमे ते दिसो कार्तिक स्नान संकल्प जावन आसता. ताजे पयशी फुडें दुखून पश्चिम जागराचे पूजा आमी देवस्थानांतू पुराय देवस्थानांतू विजयदशमी फांत्यारी एकादशी ते दिसो दुखून पश्चिम जागर पुजे सूर जावन कार्तिक एकादशी पर्यंत ही पश्चिम जागर पुजे जाता. हें कसलें हाजी विशेशत कसलें म्हूण म्हळ्यार पळया आषाढांतुले शयनी एकादशीक परमात्मो योग निद्रेक वता म्हूण देवतेंक कशी म्हूण म्हळ्यार आमी म्हणटाची मनशांगेले मानवांगेले 1 वर्ष काल देवतेंक एक दिसू म्हूण म्हणटाचे आमी. जाल्यार ब्रह्माल दिसाक आनीक चड उणेसता परमात्माल दीस कसलो म्हूण सांगून कोणाक गोतना जाल्यार आमी पळया देवस्थानांतू नित्यची परमात्माक म्हळ्यार यत भावम तत भवती म्हूण म्हळ्यार म्हणजे सकाळीं जागोवचें मध्यान नैवेद्य रात्री पूजा ह्या पळय करताची. रात्री म्हणटना देवाक जो जो श्री कृष्ण सांगून देवान शयना वचचें म्हणून म्हणटाचें. आमगेल मणकेची आमगेल दिसांत आमी देवाल दिसू म्हूण लेखून घेवन ती आराधन करची न्ही जावन देवाल दिसू केद व्हडू मनशाल दीस तंतू देवाल दिसांत कितले जावन वता त्या कल्पना ना म्हणून गेल्यार ब्रह्माल एक दीस एक कल्प म्हणून घेता म्हूण जाल्यार त्या ब्रह्माल एक दिसांतू आमगेले ब्रह्माल एक दिसांत आमगेले 8,64,00,000 वर्ष जावन वता म्हणटना ब्रह्माल दिसूय आमी
कल्पना करू जायना जाल्यार आमी हांगा देवतेंगेले आमगेले 1 वर्ष देवतेंगेले 1 दिवस म्हूण सांगून लेखून आमी हांगा देवाले पश्चिम जागर आराधन करचें कशी म्हळ्यार आषाढांतू देव शयनी एकादशीक योग निद्रे चमकलो कार्तिक एकादशीक देव उठयता म्हूण आतां आमगेलेच मानवा प्रमाणारी म्हळ्यार मनशांगेले काल प्रमाणारी आलोचना करची जाल्यार आमी दिसू 12 वांटू केल्यार प्रहर म्हूण म्हणटाची 12 वांटू केल्ली म्हूण जाल्यार सगळो दिसू आमगेले एक दिसाक 24 hours 12 वांटू केले म्हण जाल्यार एक प्रहरांत 2 घंटो येता म्हूण लेखली म्हण जाल्यार आमी रात्री एक 8 घंटे सामान्य जावन कोणेय न्हीद काडताची तशी त्या लेखारी 4 म्हयनो म्हळ्यार आषाढ एकादशी देखून श्रावण एकादशी भाद्रपद एकादशी आश्विज एकादशी कार्तिक एकादशी पर्यंत 4 म्हयनो येता 4 म्हयनो आमगेले 1 म्हयन्याक देवतेंगेले 2 घडी म्हूण 2 पार्ट म्हळ्यार 2 घंट्याचे लेख धरल्यार आमी 8 घंटो थंय देवतेंगेले निद्दे वेळो म्हूण आमी लेखचे ताका समजावन देवतेंगेले आमगेले पुराय एक आलोचना कशी म्हळ्यार शयनी एकादशी परमात्मो योग निद्रे वता तो कार्तिक एकादशीक परमात्मो उत्थान एकादशी म्हणटाची देव उठयता म्हूण सांगून आमगेले एक चिंतन आसता त्या लेखारी तंतू रात्रीचे कडेचे 2 घंटो आमगेले ब्राह्मी मुहूर्त येवच्यो वेळ कडेचे 2 घंटो पंत देवतेंगेले केदन जाता म्हळ्यार ही आश्विज एकादशी देखून कार्तिक एकादशी देवतेंगेले पंत्यारी म्हणटा पळय आमी म्हळ्यार रात्रीचे कडेचे प्रहर म्हूण येता कडेचे वेळ म्हूण येता संस्कृतांतू पूर्व आनी पश्चिम म्हणटना बरी त्या डिरेक्शनाक म्हळ्यार दिक्कू म्हणटा पळय आमी ताजे खातीर सांगची न्ही संस्कृतांतू पूर्व म्हळ्यार आरंभ म्हणच्या काही सांगताची पश्चिम म्हळ्यार अंत्य म्हणूय लेखताची तशी देवतेंगेले कडेचे रात्रीचे अंत्यकाल देखून पश्चिम म्हूण थंय नांव आयलें त्या वेळाक देवाक जागोचे देवतेन म्हूण म्हणलेले एक कल्पना थंय आसा तशें त्या देवाक जागोचो वेळ दिसून देखून ताका पश्चिम जागर म्हणचे आमकां तो 1 म्हयनो पर्यंत म्हूण आमकां दिसलें देवतेंगेले ते एक वेळ तो रात्रीचे कडेच वेळ तो तशें त्या वेळाक देवाक सुप्रभात शंखध्वनी वाद्य देवदुंदुबी असल पुरे कोरून देवा जागयताची मागीर उठयले देवाक आरती करचे स्तुती करचे हे पळय देवतेंगेले कर्तव्य त्यांची रितीरी हांगा आमी मनुष्य 1 म्हयनो पर्यंत उशक म्हळ्यार ब्राह्मी मुहूर्त 4 घंटे जाल्यार 5 घंटे लागीं देवाली आरती जाता पश्चिम जागराचे प्रति देवस्थानांतू सादारण म्हणटन 5 घंटेले देवाले पश्चिम जागराचे पुजे जावचे तशी आषाढ श्रावण भाद्रपद आश्विज हे 4 म्हयनो देव योग निद्रे वता हे रात्रीचे वेळो म्हूण लेखून घेवन पश्चिम जागर पूज म्हळ्यार त्या रितीरी करचे देवाक जागरण करचे देवांगेले देवतेंगेले ब्राह्मी मुहूर्त तांणी देवाक जागयताची योग निद्रे देखून मागीर हाका कसले सकड काणेस इति खातीर देवा जागोवचे सुरू केलेले योग निद्रे देखून सुरेखा सांगले हांवें योग निद्रेंत आसतना नवरात्री वैभवाचे विशय सांगतना सांगला देवान योग निद्रे आसतनाय राक्षसांगेले बाद आशिल्ली ते वेळो देव तागेले दोळ्यान तशेले योग मायेक आदिशक्ती स्वरुपिणी करून पेटोवन ती आदिशक्ती सर्व दुष्ट शक्तींक संहार करता जाल्यार ह्या योग निद्रे आशिल्ले देवाक कसले खातीर जागयल्या मनशाक एक आतां पश्चिम जागराचे एक कसले खातीर म्हूण म्हणलेले एक संक्षिप्त रितीन हांव तुमकां सांगलें आतां ते देवाल योग निद्रे दुखून देवाक कसले खातीर जागयले म्हणलेले विशय एक सान चिंतना पळय आश्वयुज पुनमे दुखून प्रारंभ करून कार्तिक शुक्ल पुनमे थंय हे कार्तिक स्नान व्रत धरतल जनसजी म्हूण म्हणलें म्हळ्यार अरुणोदय सूर्योदया पशी एक प्रहर पुडेची अरुणोदय जाता म्हणटा त्या वेळाक तीर्थ न्हंय आसूचे कडेन वचून न्हंयत स्नान केल्यार श्रेश्ठ नानांतल्या घरकडे पुणेक स्नान संकल्प कोरका इत्याक म्हूण म्हळ्यार परमात्मो
केन्नाय उदका आसुचो म्हणटाचे आमी उदकांतू तो प्रळया कालांतू उदकांतू न्हिदून आसतशिलो जलशायी तो जलशयन तो म्हणटाची तशीच योग निद्रे आसतनाय तो जलशायीच म्हणून आमी एक कल्पना करताची त्या वेळाक कार्तिक मासांतू तो उठयता म्हणलेले एक आमगेलें चिंतन आसता पळय म्हणटना तो जलांत आसून न्हिदून आशिल्लो कार्तिक मासांतू उठयता देखून ते परमात्माले एक आवाहन त्या जलांत आशिल्लें देखून त्या उदकांतू न्हाल्यारी भारी श्रेश्ठ तागेले परिपूर्ण अनुग्रह मेळटा म्हणलेलें एक चिंतना कार्तिक स्नानांत आसता तांतूय कार्तिकांतू ಸ್ವಲ್ಪ शीं आसता हे शिंया वेळार एक थंड उदकाचे न्हंयचे उदकाचे न्हाण ते आमगेल्या आंगांतू एक वैज्ञानीक जावन रोगनिरोधक शक्ती चड करता म्हणून आमी लेखुका जाता बद्द जावन शिंया वेळार थंड उदका स्नान करूं भारी कश्ट जाल्यार आमगेल्या आंगांत इम्युनिटी भारी चड करता म्हणटाची मात्र न्ही थंड उदका स्नानान आमगेल्या आंगांतुलें जडत्व आलस्य वता सगळे शरीर क्रियेन चटवटिकेन भारी चटवटिकेन भरता म्हूण सांगताची शियांतूय थंड उदका स्नान केल्लें म्हूण जाल्यार आमगेलें टेंशन BP सकडी उणी जाता तशी हें जाल्यार आमी कसलें हें सायंटिफिकली आलोचना करचे रीती अशी जाल्यार आमगेले एक देहाचें इम्युनायजेशन वाडचे खातीर जेवो देहाचें आरोग्य लायक जेवचे खातीर थंड उदका स्नान श्रेश्ठ म्हूण लेखल्यार ताजे पयशी आमगेले अंतर्यामी जावन आशिल्लो परमात्माक ते थंड उदका स्नान शरीर दंडन केल्या बारी संतोश जाता परमात्मा खातीर आमी करचें स्नान हें म्हूण सांगून लेखलें म्हूण जाल्यार सगळेच आमगेले देवाला अनुग्रह आमगेले वयर आसून आमकां सगळीच उत्तरोत्तर अभिवृद्धी जाता म्हूण म्हळें खंडीत तांतू सकाळ म्हणटना सर्व तीर्थांतू आमी गंगेले एक आविश्ट गंगे आविश्ट जावन आसता म्हूण सांगून आमी लेखताच पळय तशी त्या गंगेले अनुग्रह आमकां मेळटा ताचे खातीर न्हू आमी स्नान करतना कितलीं जनांक न्हंयच्या उदकांनी मेळना नली उदकान न्हाताची जाल्यार आमगेले एक चंदचिंतन कसलें म्हण न्हातना गंगेच्या यमुनेच्या व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधीं कुरु म्हूण सप्ततीर्थाचे उडगास करून आमी त्या उदकांतू सप्ततीर्थस म्हूण म्हळेलें एक अनुसंधान करून न्हातना आमगेले सर्व पाप परिहार जाता ताचे खातीर न्हातना एक पंत भाणांतुले उदकाक एक हात लावन घेवन गंगेच्या यमुनेचे व सांगचे क्रम आमकां सानस्तना मालगडे शिकून दिताचे पळया तशी थंड उदकांतू नाल्ल्यार परमात्मान उठाच मास देखून यो म्हयनो देखून यो आमी परमात्मा प्रित्यर्थ जावन हें कार्तिक स्नान करताची म्हूण सांगून संकल्प करून हांवचे भारी श्रेश्ठ हे स्नान कसल खातीर कसल श्रेश्ठ तांतू म्हूण आमी आध्यात्मीक जावन पळोवया पुर्वांतू शंकासूर म्हूण म्हळें एकलो लोककंटक जावन आशिल्लो तो देवतेंगेले सर्व ऐश्वर्य तो ताणून घेतके बली चक्रवर्तीनी कशी केला पळय तशी देवतेंक कंटक जावन आशिल्लो तो जाल्यार ताका तृप्ती जायना तो लेखता देवतेंक इतली बल खंय दुखून म्हणून आलोचना करतना ताका दिसता की देवतेंक मंत्रबल वेदबल चड तांकां हें वेद म्हूण आशिल्लें देखून जन पुराय वेद मंत्रपूर्वक यज्ञ इत्यादी करून देवतेंक आहुती दिताची ते आहुती निमती देवतेंगेल बल चड जाता केन्ना ते वेद ना जाता तेन्ना देवतेंगेल शक्ती कुंदवता त्या वेळार देवते वपास म्हाका सोलसाची तितले तांकां बल आसना नवें म्हूण म्हळेलें एक कुत्सीत आलोचना करून तो वेदची अपहरण करून वता जाल्यार अपहरण करूं म्हूण येता त्या वेळार वेदाभिमानी देवती पुराय उदकां भितर वचून दिसना जाताच काय तांणी शंकासूर कितली सोदिल्यार तांकां वेदाभिमानी देवती दिना म्हूण मेळनाचे म्हूण सांगून तो समुद्रा भितर निपोवन बसता
त्या वेळाक थंय आशिल्ले तो बाद दिता तेन्ना ब्रह्म इत्यादी देवते बरलेले ब्रह्म रुद्र इंद्र आदी देवते योग निद्रे आशिल्ले तसले परमात्माक स्तोत्र करून संगीत वाद्य इत्यादी करून परमात्माक त्या कार्तिक मास म्हणटना जगयताची त्या वेळाक परमात्मो उठान बैसून तो देवतेंक एक वर दितके कसले म्हळ्यार तुम्ही हे उशक कालांतू म्हळ्यार देवतेंगेले उशक काल ते सुरवेक सांगला हांवें तेचे उशक कालांतू म्हाका संतोष करचे खातीर विद्युक्त जावन स्नान पूज करून स्तोत्र इत्यादी करून म्हाका तुमी जागयल पळय तशें आसतना आनी कोण हें इतले वेळाक उशक कालांत कार्तिक मासांत उठान उदकांत थंड उदकांत न्हांवन स्तोत्र गीत वाद्य करून जागर पुजे वेळार म्हाका पळोवच्या येताच की जागोवच्या येताच की तांकां हांव म्हगेल भक्त करून घेता आनी हांव केन्नाय उदकांत वास करून आसचे देखून कार्तिक मासांत कोण प्रातकालांत उठान उदकांत स्नान करता की तांकां सर्व यज्ञाचे अभ्रत स्नान केलेले तितले पुण्य येता मात्र न्ही कार्तिक स्नान कोण करता की तांगेले म्हळ्यार भुंयचेर त्यांनी आसतना तांकां कसलच कडेन विपत येता मनांतू देहांतू कसलच कडेन कश्ट येता ते पुरे कश्ट देवेंद्र निवारण करता वरून म्हगेले आदेशान कार्तिक स्नान कोण करता तांकां पुत्र पौत्र आदी संपत्त दिता कुबेर तांकां ऐश्वर्य वृद्धी करून दिता म्हाका जागोची जागयल तसली ही एकादशी म्हळ्यार कार्तिक मासाची एकादशी आनी आश्विज एकादशी पर्यंत दुखून कार्तिक एकादशी पर्यंत तर करचे कार्तिक स्नान व्रत हे दोन्ही म्हाका भारी संतोष दिता त्या केलेले म्हगेल भक्तांक हांव उद्धार करता म्हूण सांगून परमात्मान सांगला म्हूण पद्मपुराणांत तशी जावन कार्तिक व्रत कोण धरता कार्तिक स्नान कोण करता तांकां सकुटुंब समेत बरी जाता म्हूण म्हणलें खचित मागीर मुखारसून देव मत्स्यावतार जावन शंकासुराक संहार करता हे पुराय जना गोत्तशील काणी त्या वेळाक केन्ना शंकासुरा संहार करता की तेदना तो देव वेदमंत्र पुरय तो घेवन बद्री क्षेत्रा येता आनी ते बद्री क्षेत्र आशिल्ले ऋषींक पुरय आपोवन हे वेद शंकासुराले हातांत आशिल्ले देखून जीर्ण शिर्ण जाला ते वपास तुम्ही पुनर्शोधन करायची आणि प्रयाग क्षेत्रात घेऊन याची हांव प्रयाग क्षेत्रांत आसता म्हूण सांगून सांगता तो ताजे नंतर सर्व ऋषी तांणी वेदमंत्र तांतुले पुरे एकक वेदमंत्र एकक ऋषी उद्धार करताचे म्हळ्यार पुराय ते उपास शोधन करून ते पुनर एक उद्धार करचे ते ऋषींक ते सुक्ताचे ते मंत्राचे द्रष्ट्रार म्हूण सांगून परमात्मा तांकां कीर्ती दितकय सर्व वेद उपास पुनरुज्जीवन जाल्ले म्हूण सांगून सर्व ऋषींक संतोष जाता आनी जगत्याक ते वेद प्रसार करताचे ब्रह्मदेवाकय भारी संतोष जाता त्या वेळार तांणी पुरे जनते वेद पुनर्जीवन जाल्ले वेद घेवन प्रयागांत परमात्मान राबता म्हणला आपले थंय येवन एक याग करून थंय विष्णूक ते वेद समर्पण करताची त्या वेळाक भारी संतोष कोणाक देवतेंकय परमात्माकय तांणी देवते परमात्माला सांगतात की हे परमात्मा वेद पुराय आमकां मेळ्ळा ह्या वेळाक आमकां भारी संतृप्ती जाला आमकां नश्ट जाल्ले यज्ञ उपास आमकां यज्ञांतुले हवीर भावनी मेळटा आमकां संतोष जाला तशें जावन असल वेळाक तूं एक आमकां संतोश हारीक असले एक वर दिवका म्हूण म्हणटना परमात्मा कसले वर जाय तुमकां म्हणटकय तेदना ते देवते ब्रह्मादी देवते सांगतात की हे कार्तिक म्हयनो आनी एक प्रयाग क्षेत्र दोन्ही परम पवित्र जावका म्हणटना परमात्मा ते तथास्तु म्हूण तांकां वर दिता तशें जावन कार्तिक मासो देवतेंकय विष्णूकय भारी प्रितीचो मासो म्हूण सांगून पद्मपुराणांत सांगला तांतूय परमात्मो जलांतूची मत्स्यावतार घेवन येयलो आनी ते कार्तिक मासांतूची वेद मंत्राचे उद्धार जाल्लेले जलांत देव न्हिदलो उदकांत हांव आसता हे उदकांत कोण स्नान करता तांकां उद्धार करता म्हूण परमात्मान सांगिल्लें तशी हें कार्तिक व्रत कोरका केल्ले जना बरेंपण दिता म्हूण सांगून वर दिल्लेले तशें जावन हें कार्तिक मासांतले कार्तिक स्नान कोण करता की तांकां परमात्मा खंडीत राखता ते म्हळ्यार ताणें जावन
वर दिलेलं आणि एक कार्तिक स्नानाकय विधी विधान असं ताका मंत्र सकडस ते पुरे कोरनो देवतेक म्हळ्यार सूर्याक मागीर गंगेक वरलेले न्हंयक पुरे अर्घ्य दिवन स्नान करून मागीर अर्घ्य दिवका म्हूण सांगून आनी ताका विधी विधान आसा जेवो आनी हे कार्तिक मासांतू कसलच कडी विशेषता म्हळ्यार तैलाभ्यंजन नरक चतुर्दशी ते दीस मात्र करचे म्हूण सांगून आसा आनी कार्तिक मासांतू तेल्लांतू तळ्ळेले खाण वर्ज्य जाल्यार नरक चतुर्दशी ते दीस तेल्लान तळ्ळेले कसले खावेत मात्र न्ही ಕೆಲವು जन परान्न भोजन करनाची म्हूण म्हळ्यार दुसऱ्या घरकडचे शीत खायनाची कार्तिक मासा व्रत धरलेले जन तांगेले एक संकल्प त्या व्रत धरलेले आम्ही परान्न खायनाची आतां पळय दीक मासा व्रत करतले जन ಕೆಲವು जन दनपारची जेवण मात्र धरताची ಕೆಲವು जन नक्त भोजन म्हळ्यार रात्री जेवण ಕೆಲವು जन उडीद सोडताची ಕೆಲವು जन तीळ सोडताची आहारान तुका सलकी सकड सोवणू त्या व्रत कोरनो ಕೆಲವು जन ಪಯ್ಯ ಮಾಣಗಲ್ಚಿ ಸೊಡ್ತಾಚಿ ಮತ್ತೆ ಸತ್ತಿದವರ್ ಧರ್ನು ವಚ್ಚಿ ಸೊಡ್ತಾಚಿ अधिक मासो वैशाखार इलारी सत्तीधरनाशी वच्चे तसल क्रम करताची ಕೆಲವು जन नाल्यार न्हिदता म्हूण सांगताची ಕೆಲವು जन बरी मांद्री मांद्र घालून न्हिदता हे तांगेले एक संकल्प तशी प्रति म्हयन्याक असलच कडे संकल्प करून व्रत आचरण करचें म्हणून तशी मात्र ते म्हयन्याक कसल निषिद्ध कसले कोरयेत कसल कोरनज असल पळय विधी विधान आसा तशीच हांतू भितर कार्तिक मासांत तैल्याभ्यंजना तेल्ला तळ्ळेलें खाण खावचें ना परान्न भोजन मागीर काश्या वाट्यान तूं जेवचें हें पळय आमगेलें कुशी तें व्रत जाल्यार निषिद्ध कसलें म्हळ्यार तैल्याभ्यंजन तेल्लांत तळ्ळेलें खाण वैष्णवांक निंद करूं ना मागीर द्विदळ धान्य निषिद्ध मागीर मस्त बी असूच फल आतां पळय ते पणसांनी कशी जायना जाल्यार मस्त बी असूच म्हळ्यार सीताफल तसलें पळय मस्त बी सकट ते पळय खावचें हे पळय निषिद्ध म्हूण सांगून आसा जाल्यार ताजे खातीर ते नरक चतुर्दशी ते दीस मात्र तळ्ळेलें खावचें नरक चतुर्दशी ते दीस मात्र तैलाभ्यंजन करचें म्हूण सांगून सांगताच पळय तशीच नित्य प्रातकाल स्नान करचें तुलसी मृतीक धारण करचें मागीर देवाक तुळशी मागीर धात्री पत्र म्हणटाचें म्हळ्यार आवळ्याचें पान ताजीन दामोदर म्हूण नांव घेत कार्तिक मासांत देवाक कार्तिक मासाच्या देवते दामोदर म्हळ्यार नांवाचे देव तशी तागेले पूजा करचें मात्र न्ही अमलकी म्हळ्यार धात्री वृक्षाचे पंदाक आसूचे लक्ष्मी नारायणाले चिंतन करून विष्णू पूजा सालिग्रामा पूजा करचें तुळशीक विशेष आराधन करचें उदक घालचें तुळशीक दिवो दवरचें सकड करचें अश्वथ पूजा करचें गोग्रास दिवचें हरिकथा श्रवण करचें ಕೆಲವು कडेन लक्ष तुळशी अर्चन लक्ष तुळशी प्रदक्षिणा तुळशी स्तोत्र सांगचें दात्री स्तोत्र सांगचें दात्री भोजन हें पळय गोतच न्हू आमी पळय कार्तिक मासांतूच दात्री भोजन दात्री हवन म्हळ्यार हें कार्तिक पुन्नव म्हूण करता पळय आमी तें तशीच गोशालेंत म्हळ्यार गायेन सुचे कोडक्यांत दीपदान म्हळ्यार दिवो लावन दवरचें आकाश दीपदान म्हळ्यार आकाश गुडांत आमी दिवो लायतात पळय गोदान हें पुराय श्रेश्ठ तांतूय कार्तिक मासांत दीपदानाक एक विशेष प्रामुख्यता दीपदान म्हळ्यार दिवो लावचें दीपदान म्हळ्यार आमी ब्राह्मणांक दिवो दान दिवचें म्हणून दिवो दान दिल्यार श्रेश्ठच कार्तिक मासांत जाल्यार दीपदान म्हळ्यार अर्थ कसलें म्हळ्यार दिवो लावचो कितले दिवो लायताचे कार्तिक मासांत तितलें एक फल आस म्हूण म्हणटाचे हाका कसं कारण म्हूण पळोवया आमी दीपदान कसले खातीर करता म्हूण एक पंता सत्यभामा कृष्णालेक निमगीत कृष्णा म्हाका मिगेल पुण्याक कसले एक लिमीट ना तितली पुण्य हांव केलां म्हूण दिसता म्हाका कित्याक म्हळ्यार पळय म्हाका हाताले पांयाले तुवें जन दवरला सगळे जगत्याक आळसूत तसलो परमात्मो तूं मिगेल बामूण जाला कल्पवृक्ष तूं मिगेल आंगणान तूं हाडून दवरला मात्र न्ही तुका 16,108 बायल आसाची जाल्यार तितली जनालान तूं म्हाका मस्त प्रीत करता पुराय हेजे भशेन व्हड पुण्य कसो म्हळ्यार सगळे जगत्याकच देव जावन आशिल्लो परमात्मो म्हाका देव जावन आसा म्हळ्यार मिगेल बामूण जावन आसा इतली पुराय एक फल म्हाका मेळका जाल्यार कसलें कारण आसचें पुरो हाका म्हूण म्हणटना तेदना जावन सत्यभामाय लक्ष्मी अंश
रुक्मिणी साक्षात लक्ष्मीची जलरी लक्ष्मी अंश सुची ती सत्यभामा जलरी परमात्माक लक्ष्मी स्वरूप जावन आशिल्ली लक्ष्मी अंशाचे पुरय परमात्मा घेतन मे जलरी ती निमगिता तुका मेगेल वय इतली प्रीत कसल्याक म्हण परमात्माकय दिसता कय तीक सांगया कसलें कारण म्हूण सांगून सांगता पळय तूं चंदी म्हूण सांगून तुगेले मनांत आसता तुगेलो देह तुगेले देहा एक कांत आसा तुगेले दोळ्यांत एक झगझग आसा हें दोळ्यान तुला कांती अंगाचे तेजस हे पुराय येवच्या कारण कसले गोतस्वे तुवें दीपदान केलेलें पूर्वजन्मान तूं ताजे कारण मात्र न्ही तूं प्रती एकादशी ते दिसो परिपूर्ण उपासो आनी कार्तिक व्रताचरण केलेलें ते दोनी म्हाका भारी प्रितीचे तशें जावन तूं पूर्वजन्मान तूं हें पळय आचरण केलेलें देखून तूं म्हगेली बायल जाल्ली तेन्नाच ते कार्तिक स्नान कार्तिक उपासो एकादशीचे उपासो हे पुरय तूं परमात्माक अर्पण केलेलें देखून आतां हांव तुगेलो बामूण जाला त्या वेळाक ते पुर्वांत तूं केल्लेलें देवाल प्रिती खातीर केल्लें दीपदानान तुगेले दीपदानान आनी एक कार्तिक स्नान आचरणेन कार्तिक मासाचरणेन तुगेले घरांत तूं धन धान्य पुराय बोर न्हू आस तुगेले घरान पुडी तूं तुगेले आंगणान तुची तुळशी दवरून पुजन केल्लें तशें जावन कल्पवृक्ष तुगेले आंगणान तो आत्त राबून आस तशें जावन कार्तिक मासाचें दीपदान म्हळ्यार दिवो लावचें तुळशी पुजा कार्तिक एकादशीचें आचरण हें भारी एक नमणे देवाल प्रितीचे जनांक मेळचें आनी कोण हें करता तांकां परमात्माल प्रिती मेळटा तशें जावन तुगेले तूं केलेलें दीपदानान तुगेले दोळ्यान तूं तुगेल्या आंगान तूं विशेश कांतीस म्हूण सांगून परमात्मा ताका सांगता ही काणी पद्मपुराणांत आमकां मेळटा तशी कोण हें दीपदान करता कार्तिक मास आराधन करता तांणी लक्ष्मी नारायणाले विशेष अनुग्रहाक पात्र जाताची आनी हाका एक सायंटिफिकली सांगचें जाल्यार आमगेल्या आंगांत चर्मांत तेल्लाचे अंश उणी जाल्ले कुडले चर्माक ते कसं म्हणटा चर्म एक सुकडी जावचें म्हणटा पळय शुष्क जावचें म्हणटाची तेदना चर्माचे एक तेजसो आमी म्हणटा पळय ऑयली स्कीन ऑयली म्हळ्यार मस्त ऑयली न्ही जाल्यार मॉयश्चर असो स्कीन केन्नाय जगजगी आसता केन्ना ते तेल्ला अंश उणी जातकी त्या वेळार स्कीन ड्राय जातकी दवटे जातकी तेदन ते चंद दिसना स्कीन वय बे ते स्कीन तशी मॉयश्चर आसूं का म्हणजे जाल्यार आमी कसं करताचे शिंया वेळार पळया चर्माक पुराय भेत पडतना आंगाचे त्याल पुशिताचे आमी तशी खंयची तेल्ला निमती चर्माक भारी एक कांती येतकी तेजस येतकी तसल तेल्लान आमी देवालाद्राक दिवो प्रज्वलन करतना आमगेले देहाचे चर्माचे दोळ्याचे कांती चड जायना अशी रप्तवे आनेक कसं म्हळ्यार कितले जाणांनी निमगुचे आसा देवालाद्राक दोनी दिवो इत्याक लावचो एकूय इत्या लावचे न्हय म्हणून इत्याक म्हळ्यार दिवो म्हळ्यार उजवाड म्हळ्यार ज्ञान आनी दिवो दोनी दोळ्याचे संकेत जावन आमी देवालाद्रा लावचे एक दोळ न्ही न्हय एक दोळ प्रयोजन आसता आमकां दोनी दोळ जावका समज एक परिपूर्ण दृश्य मेळका जाल्यार आमकां तशीच आनेक कसं म्हळ्यार दिवो आमकां वाट दाखयता ते वाट दाखयतना वाट पळोवची कोणें दोळ्यान तशें जावन दोनी दिवो देवालाद्राक प्रज्वल केल्ले जनाले दोनी दोळ्या दृश्टी भारी चुरक जावन आसता म्हळ्यार दृश्टी तीक्ष्ण जावन आसता म्हूण सांगून खंडितले पळयत तशें जावन ज्ञान वृद्धी जावच्याक दीपदान करचें मुचवलो दोळो अज्ञानाचे संकेत सोडलो दोळो ज्ञानाचे संकेत तशें जावन परमात्मालाद्राक दिवो लायलो म्हूण जाल्यार आमगेले अज्ञान नाश जावन आमकां ज्ञान दिसता ज्ञान मेळटा आनीक कसं म्हळ्यार दोनी दिवो लायले देखून आमगेले दोनी दोळ्या दृश्टी भारी एक नमने तीक्ष्ण जाता म्हळ्यार ज्ञान गणित जावन मेळटा म्हूण सांगिल्ले विशय आमी लेखूंक जाता हांगा तशीच दिवो पळय हांगा एक स्तोत्र सांगता कसं म्हळ्यार वारिदह
तृप्तिम आयाति सुखम अक्षयम अन्नदः तिलप्रदः प्रजामिष्टां दीपदः चक्षुरुत्तमं मळरी वारिदः तृप्तिम आयाती कोण उद्दाक दितकी तांकां तृप्ती मेळटकी पळय उद्दाक कोणाक तान शिलजना दिवचे न्हय कोण जोर तान्नी येता तांकां उद्दाक गोड सकट दिवन आतिथ्य करतकी तांकां जिवनांत तांणी केन्नाय तृप्त आसताची म्हूण कोण बुकेन येयल्याक अन्न दितकी ताका सुखम अक्षयम अन्नदः अन्न दिल्ल्याक अक्षय जावन आशिल्लें सुख म्हळ्यार नित्य सुखी जावन आसता तो म्हूण तशी तिलप्रदः प्रजामिष्टां कोण तिलदान करतकी ताका एक सत्त संतान जाता म्हूण म्हणटाची तशी दीपदः चक्षुरुत्तमम दीपदान दिल्ल्याक सूक्ष्म दृष्टी म्हळ्यार खाली बाह्य चक्षु दृष्टीने अंतरचक्षु म्हळ्यार ज्ञानदृष्टी मेळटा म्हणून शास्त्र सांगता तशी दिव्व देवालयाक उजवाड करता देखून देव आमकां त्या उजवाडान कशें दिसता तशीच देवाल विशयांत आमकां ज्ञान दिता दिव्या उजवाडू देवाक आमकां दाखयता म्हळ्यार ताजे अर्थ कसले म्हळ्यार आमकां देवा पळयची तसलें ज्ञान प्राप्त जाता तशें जावन दीपदान म्हळ्यार देवालयाक दीप प्रज्वलन केल्यार आध्यात्म ज्ञान प्रगती वाडटा म्हूण सांगून आध्यात्म ज्ञानांत आमकां आमी मस्त प्रगती घेताची म्हळ्यार आमकां आध्यात्मीक ज्ञान मस्त वाडटा आनी देवालयाक दिवो लावचें म्हळ्यार सगळीं आमगेलें घर उजवाड जालेलें वरी कोण देवालयाक दिवो लायना की जेवो कोणूय देवालयाक लायिल्लो दिवो वाडवायताच की तांकां वायट जाता म्हूण म्हणटाची तशीच अंतेक आमगेलें आध्यात्मीक चिंतन आसता कशें म्हळ्यार वार नातील कडेन दिवो जळना म्हळ्यार वॅक्यूम म्हणटा पळय थंय दिवो जळना दिवो जळोवका जाल्यार दिवो चंद रितीरी प्रज्वल जावका जाल्यार वायू जावका वारें जावका वाऱ्यांतलो ऑक्सिजन जावका तशी दिवो जळच्याक कशी वार जावका की तशीच दिवो म्हळ्यार आमी ज्ञान म्हणल्यार आमगेले देहांत ज्ञान वाडूक वायुदेवाले अनुग्रह जावूकाची म्हणटा पळय आमी बुद्धिर्बलम यशोधैर्यम निर्भयत्वम अरोगता अजाड्यम वाक्पटुत्वम च हनुमस्मरणात लभ्यते म्हळ्यार बुद्धी बल यशस्सु धैर्य अरोगता म्हळ्यार आमकां कसले आंगांत जाड्य रोग सकट येना शिरपचे निर्भय हें वाक्पटुत्व हें पुरें वायुदेवाल अनुग्रहान जावचें तशें जावन दिवो जोळूक वायुदेव जावका म्हणलेलें ताजी संकेत कसले म्हळ्यार आमगेल्या मनांत उरलें ज्ञान म्हणलेलें दिवो जोळका जाल्यार आमकां वायुदेवाले अनुग्रह जावका म्हूण सांगून दिसता तशी ज्ञानदीपेन भास्वता म्हणलेलें म्हणके ज्ञान दीपेन भास्वता दिवो जळयतना ज्ञान वाडटा दिव्या निमती ज्ञान वाडटा म्हणलेलें म्हणकेची दिवो लायिल्लो देखून आमकां उत्तम ज्ञान आनी उत्तम जावन आशिल्लें दोळ्या दृश्टीक कारण जाता म्हूण सांगून लेखूक आमी तशीच दीपहर्ता भवेदंधः काणो निर्वाहको भवेत कोण दिवो वाडवायतकी जोळ नाशिल्लो दिवो वाडवायतकी जेवो खंय जोळोन दवरलेलो दिवो खांपून व्हरतकी ताका तागेले दोळ वचून आनीक जन्मान तो कुरडू जातकी कोण ते वाडवायतकी ताका एक दोळो जाता म्हूण सांगून आस तशी हें कार्तिक मासांत दिवो कसले खातीर प्रज्वलन करचें म्हणलेल्या विशयांत इतलें सांगलें हांवें म्हाका गुप्त आशिल्लो मनांत आशिल्लो विशय सांगला हाजे पशी चड विशय विचार मस्त्यो ना गुप्त आसच्या पुरो जाल्यार एक कार्तिकांत दिवो लायल्यार परमात्मा लेद्राक लायिल्लें तितलें आमगेलें ज्ञान वृद्धी जाता म्हणलेले विशय सांगले हांगा सांगिल्लो तसलो विशय परमात्मा चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु आणि
उत्तान द्वादशींतु परमात्मा उठयता ताजे पुढे दिपावळीचे आराधन कसल कतीर करचे. दिपावळी म्हूण आमी त्रयोदशी दुखून आश्वीज बहुळ त्रयोदशी दुखून बलिपाडी आमी म्हळ्यार कार्तिकांतुले प्रथमातय आमी दिपावळी म्हूण आराधन करताची. दिपावळी पर्व आमी म्हळ्यार एक दिपावळी म्हळ्यार आमकां एक श्रेश्ठ जावन आशिल्लें एक पर्व दिवस. हाका कसल वैशिश्ट्य, कसल सकडे विशेषता, आराधन कसल कतीर आनी कशी आराधन कोरका, त्या वेळाक खंयच्यो दिवो लावका न्ही म्हळ्यार खंयच्यो दिवो म्हूण न्ही, ते वेळाक दिवो कसल कतीर लावचे हे पुरे विशयो आमी आनेक दीस पळया. श्री हरी कृष्णार्पणमस्तु.